छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकल दुकानदार हा संशयित आरोपी संदीप सोमनाथ जाधव व त्याचा मामेभाऊ संशयित विष्णू कैलास कराळे यांच्या मदतीने नशेच्या गोळ्याचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे। क्रांती चौक पोलीस ठाण्यात संदीप व विष्णू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिकारी विकास खटके यांच्या पथकाला विष्णू हा पैठण गेट भागात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या ग्राहकाला देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। खटके यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अशोक शिर्के, अंमलदार संतोष मुदीराज, वीरेश बणे, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, मनोज चव्हाण, अतुल तुपे, देविदास खडेकर, मुश्ताक शेख यांच्या पथकाने सापळा रचला व दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 600 गोळ्या विक्रीसाठी आणल्याचे आढळून आले। गोळ्यासह दुचाकी व मोबाईल असा एकूण 1,15,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ही कारवाई क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी बाळासाहेब गाणार, छत्रपती संभाजीनगर। काय कारवाई केलेली आहे? आज आम्हाला मिळालेली गोपनीय आमचे जे DBचे कर्मचारी आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पैठण गेट रस्त्यावर एक इसम हा जे बटन ज्याला म्हणतात एंटेनच्या गोळ्या, तर त्याची डिलिव्हरी देण्याकरता येतो आहे। तर आम्ही आणि आमच्या स्टाफनी सापळा रचला आणि रचलेल्या सापळ्याप्रमाणे जो संशयित इसम होता त्याला ताब्यात घेतलं। तर तो त्याच्याजवळ ज्या बॅन केलेल्या आहेत अशा एंटेनच्या 600 गोळ्या बाळगून मिळून आलेला आहे अंमली पदार्थ NDPSचा। आणि त्याच्यानंतर पुढे मग फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना बोलवून योग्य ती पंचांसमक्ष पंचनामा करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। ओके, काय कारवाई नेमकी? क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमच्या क्रांती चौकच्या PI आणि त्यांच्या पथकाने आज बटन नामक जे ड्रग्स या शहरात विक्री केल्या जाते अशा ड्रग्सवर कारवाई केली गेलेली आहे आणि यात आम्ही 2 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याशी विचारपूस करत आहोत। या ड्रग्समुळे या शहरातील बरेचसे जे यंगस्टर्स आहेत, यूथ आहेत, त्यांना ते बर्बादीकडे जात आहेत भरपूर आणि त्यांना या सगळ्या रोकथाम करण्यासाठी आम्ही ही कारवाई सतत करत राहू। ओके। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।